आपला हा पुढचा चॅप्टर तो म्हणजे सरासरी. तर सरासरी जनरली आपण याला जर म्हटलं की बाबा मध्य जो काढतो आपण किंवा एखादा मीन आपण जे काढत असतो म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज करायची आणि त्याला एकूण संख्येने भाग द्यायचा म्हणजे आपल्याला काय मिळते सरासरी मिळते. थोडंसं बेसिक आपण पाहूया. एक फॉर्म्युला आपण नेमका काय असतो बेसिक तो फॉर्म्युला सगळ्यांनी लिहून घेऊया. तर सगळ्यात पहिलं सरासरी म्हणजे काय तुम्हाला एक खूप जनरल गोष्ट आहे. साऱ्या तुम्हाला 2-3 संख्या सांगितल्या तुम्हाला म्हटलं एक 4 सांगितलं एक 6 सांगितलं आणि तुम्हाला एक 10 दिला समजा आणि तुम्हाला यांची सरासरी काढायची. तर आपण काय करतो सरासरी काढताना यामध्ये 4 अधिक 6 अधिक 10 करून एकूण संख्या किती 3 आहेत त्याला आपण फक्त 3 ने भाग देतो आणि जे काय आपलं उत्तर येईल ते आपली सरासरी असते. म्हणजे आपण जनरली याची ॲडिशन केली इथं 6 4 10 10 10 20 झालं तर 20 भागिले 3 याचं उत्तर जे काय असेल त्याला उत्तर आपण पॉईंटमध्ये आणू शकतो किंवा त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक ठेवलं तरी हरकत नाही. तर आपण याला भाग दिला समजा इथं 3 × 18 आलं मग पॉईंट आला परत 2 राहिले परत 20 मग परत 3 × 18 तर उत्तर येईल इथं 6.66. हे झाली याची सरासरी. कशाची ह्या 3 संख्यांची सरासरी झाली. तर नेमकं आपण हे सरासरी काढताना जे काही बेसिक वापरलं ते आपण थोडं फॉर्म्युलेट करूया. फॉर्म्युलेट म्हणजे काय नेमकं तर काय करायचं सरासरीचा फॉर्म्युला काय म्हणतो बघा किंवा सरासरी म्हणजेच काय सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज. सर्व संख्यांची काय करायची बेरीज करायची आणि ह्या सर्व संख्यांच्या बेरजेला एवढंच करायचं की एकूण संख्यांनी भाग द्यायचा. म्हणजे आपण तेच केलं होतं ना की 4 6 10 ह्या सगळ्या संख्या होत्या ह्यांची काय केली आपण बेरीज केली आणि बेरीज करून संख्या किती होत्या 1 2 3 मग त्याला आपण 3 ने भाग दिला. याला म्हणतात बेसिक सरासरीवर लक्षात घ्या म्हणजे एकूण संख्या किती होत्या त्या. ठीक आहे हा झाला आपला सरासरीचा बेसिक फॉर्म्युला. याला आपण थोडंसं इंग्लिशमध्ये थोडं फॉर्म्युलेट करूया आपण काय ते बघा. सरासरी म्हटलं तर त्याला आपण जस्ट ॲव्हरेज असं म्हणतो. ठीक आहे सो ॲव्हरेज इज इक्वल्स टू सर्व संख्यांची बेरीज त्याला आपण सिम्पली टोटल असं म्हणूया की आपण सगळ्यांची काय करतो टोटल करतो आणि टोटल भागिले काय की एकूण नंबर्स किती आहेत तर टोटल भागिले आपण त्याला जस्ट म्हणूया की नंबर्स व एकूण संख्या किती होत्या. ठीक आहे आता याला थोडंसं आपण इनिशियल फॉर्ममध्ये घेतल्यानंतर ॲव्हरेजमधला हा जो ए आहे त्याला मी इथे ठेवलं समजा ए इज इक्वल टू टोटलमधला हा टी मी इथे घेतला. टी म्हणजे काय तर टी म्हणजे लक्षात ठेवायचं टोटल इथून पुढं आणि भागिले एन नंबर्सचा आपण एन घेतला समजा नंबर्सचा आपण एन इथे लिहिला. तर फॉर्म्युला काय बनला ए इज इक्वल्स टू टी भागिले एन. ए म्हणजे ॲव्हरेज म्हणजे सरासरी टी म्हणजे टोटल म्हणजे सर्व संख्यांची बेरीज आणि एन म्हणजे नंबर्स म्हणजे एकूण संख्या किती आहेत त्या. तर हा समजा एन आपण इथून इथे म्हणजे आपण हा तर फॉर्म्युला आहेच आपला काहीच विषय नाही आहे म्हणजे हाच बेसिक फॉर्म्युला त्याला आपण जस्ट इंग्लिशमध्ये आपण त्याला कन्वर्ट करतोय. तर यालाच आपण समजा हा एन इथे भागिले इथाला की गुणिले होईल याला आपण असे म्हणू शकतो ना की टी इज इक्वल्स टू एन ए. हे इथूनच आलं लक्षात ठेवा सगळ्यांनी म्हणजे टी इक्वल्स टू एन ए हा आपला एक शॉर्टकट फॉर्म्युला तयार होतो. काही मोठ्या मोठ्या गणितांसाठी वगैरे आपण हा फॉर्म्युला आपण वापरणार आहे. सो आता आपण गणितामध्ये याला अप्लाय कसं करायचं ते शिकणार आहोतच. फक्त ह्या बेसिक गोष्टी फक्त नोट करून घ्या. सरासरी म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. इंग्रजीमध्ये सरासरी म्हणजे ॲव्हरेज सर्व संख्यांची बेरीज म्हणजे टोटल आणि भागिले संख्या म्हणजे एकूण संख्या म्हणजे नंबर्स. त्यामध्ये ॲव्हरेजचा आपण ए इथे घेतला टोटलचा आपण टी इथे लिहिला भागिले नंबरचा एन आपण इथे घेतला. हा जो एन इथे भागिले तो इथला की गुणिले होऊन जाईल मग ते काय बनते टी इक्वल्स टू एन ए म्हणजे टी इक्वल टू एन ए टीना. असं टीना जरी लक्षात ठेवलं तुम्ही लोकांनी तरी ते म्हणजे काय विसरण्यासारखं काहीच नाही. साधं फक्त एक टीना लक्षात ठेवा सगळ्यांनी सारी सरळ गोष्ट आहे. सो टीना हा शब्द डोक्यात ठेवला की तुम्हाला लोकांना फॉर्म्युला क्लिक होऊन जाईल टी इक्वल्स टू एन ए म्हणजे टीना. ठीक आहे सो याच्यामध्ये तुम्हाला लोकांना आता 2 प्रकारचे क्वेश्चन मी दाखवतो. पहिला हा क्वेश्चन तुम्हाला दाखवला ज्यामध्ये व्हॅल्यूज दिला जातील म्हणजे व्हॅल्यूज काय बाबा 20 असेल 25 असेल त्यानंतर 30 असेल त्यानंतर इथं 32 असेल. तर यांची सरासरी कशी काढायची तर सरासरी म्हणजे ॲव्हरेज बरोबर ह्या सगळ्यांची बेरीज दाखवायची. म्हणजे बेरीज कशी 20 अधिक 25 अधिक 30 अधिक 32. ठीक आहे असं तुम्हाला लोकांना प्रत्येक ठिकाणी समजा एखाद्या क्रिकेटरचे रन्स समजा T20 मधले एका मॅचमध्ये 20 केले दुसऱ्या मॅचमध्ये 25 केले तिसऱ्यात 30 केले आणि चौथ्यात त्याने 32 केले. त्या सगळ्यांची बेरीज आणि एकूण किती बाबा मॅचेस किती खेळला तो 1 2 3 आणि 4 त्याला 4 ने भाग द्यायचा म्हणजे आपल्याला काय मिळतो त्या ॲव्हरेज मिळतो. एकदम साधा सरळ आहे. मग यांची बेरीज आपण केली समजा इथला 2 मग 0 तो 2 5 आणि 2 7 इथं 7 आला आता 3 आणि 3 6 7 8 9 10 इथे बनलं 107 आणि त्याला आपण 4 ने भाग देतोय. तर ॲव्हरेज कसा बनतो आपला 4 नेला भाग दिल्यानंतर 4चा पाडा इथं 4 दुने 8 आला 2 राहिला 27 झाला इथं 4 × 24 आपण केलं मग पॉईंट टाकला 3 राहिला 3 म्हणजे 30 मग 4 7 28 उरले 2 म्हणजे ते 20 बनलं मग 4 5 20. ज्याला असं भाग द्यायला जमत नाही त्याने आपलं तिसरीच्या पद्धतीने
असं जनरली करायचं. काय करायचं ते 107 भागिले 4 म्हणजे ते जे काय असेल तिथे याला सॉल्व्ह करायचं आणि त्याचा जो काय उत्तर येईल तो तुम्हाला लोकांना ते खाली लिहायचं आहे. याचा ॲव्हरेज किती आला 26.75 हा झाला त्याचा ॲव्हरेज म्हणजे सर्व संख्यांचा मध्य. हे लक्षात घ्या. ॲव्हरेज म्हणजे काय, ह्या चारही संख्यांच्या सेंटरचा पॉईंट कोणता, तर सेंटरचा जो काही संख्या आहे ते 26.75 हे लक्षात घ्या. दुसरं काय म्हणजे नेमकं हा फॉर्म्युला आता बघा, हा इथं जनरली तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅल्यू दिल्या होत्या पण कधी कधी तुम्हाला सेट ऑफ व्हॅल्यूज म्हणजे एकत्र करून तुम्हाला दिलं. म्हणजे कसं बघा, उदाहरणार्थ तुम्हाला म्हटलं गेलं की 5 संख्या, जस्ट तुम्हाला असं म्हटलं गेलं की 5 संख्यांची सरासरी, प्रश्न कशा पद्धतीने पडला बघा, 5 संख्यांची सरासरी तुम्हाला म्हटलं गेलं 42 आहे, 42 आहे. ठीक आहे, तर त्यांची बेरीज किती, तर टोटल किती. मग कसं करायचं, आपला फॉर्म्युला काय वापरायचा. आता 5 संख्या ह्या कुठल्या कुठल्या आहेत ते काय दिलं नाही आपल्याला, फक्त असंच दिलंय की 5 संख्यांची सरासरी तुम्हाला 42 दिलेली आहे, तर टोटल किती असेल. मग कसं करणार, आपला फॉर्म्युला काय टीना. ठीक आहे ना, म्हणजे कुठलं काय कुठं वापरायचं तुम्हाला कळलं पाहिजे. ते हे टीना आणि हे काही वेगळं नाही, तेच आहे. इथं फक्त कसं ए म्हणजे ॲव्हरेज होता इक्वल्स टू टोटल एकूण बेरीज भागिले काय होतं संख्या होत्या. इथं तुम्हाला लोकांना 5 संख्यांचा टोटल ॲडिशन तुम्हाला काढायची डायरेक्टली. त्या 5 संख्या तुम्हाला सेपरेटली काढता येत नाहीत या ठिकाणी लक्षात घ्या. मग काय करणार आपण, मग टोटल तर काढायचे. एन म्हणजे संख्या किती आहेत 5 आहेत, मग इथे आपण 5 लिहून टाकायचा गुणिले ए म्हणजे काय त्यांचा ॲव्हरेज किती आहे सरासरी यांची 42 आहे, तर 5 गुणिले 42. इतकं सिंपल आहे, एवढा बेसिकने आपल्याला करायचं आहे. आणि मग तुम्हाला त्या 5 याला गुणलं 5 दुने येतं 10, चाला 1 5 चोक 20 आणि 1 आला तो 21. आपलं टोटल किती येणार आहे, तो फक्त आणि फक्त 210. या पद्धतीने तुम्हाला लोकांना फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा, कुठे अप्लाय करायचा आपण सगळं आता गणितांमध्ये बघत जाऊया. ठीक आहे, सो त्यामध्ये आता आपण आता सगळ्यात पहिला टाईप नंबर 1 पाहतोय. ज्या टाईप 1 मध्ये सगळी बेसिक गणित असतील, ती बेसिक गणित कशा प्रकारे सॉल्व्ह करायची आपण ते बघूया. तर हा पहिलाच प्रश्न थोडा तुम्हाला लोकांना किचकट वाटतोय पण तितकं किचकट तो नाहीये. काय ते बघा, तुम्हाला कळून जाईल. त्याने म्हटलंय ABCD आणि E या 5 क्रमागत समसंख्यात, संख्या कशा आहेत त्या समसंख्यात, यांची सरासरी तुम्हाला दिलेली 66. ठीक आहे, आता 5 समसंख्येची सरासरी तुम्हाला लोकांना 66 दिली. याचा अर्थ काय, तर डायरेक्ट त्या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर आहे. सरासरी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, सरासरी म्हणजे मध्य. सरासरी म्हणजे काय, मध्य. मध्य म्हणजे मधली संख्या, हे लक्षात घ्या. सरासरी म्हणजे मध्य, मध्य म्हणजे मधली संख्या. इतर कुठल्याही पद्धतीने याला करायची काही गरज नाहीये, कारण मधली संख्या जर तुम्हाला लोकांना सरासरी म्हणजे मधली संख्याच परफेक्ट मिळते तुम्हाला लोकांना, आणि त्या सगळ्या समसंख्यात. तर तुम्हाला जी मधली संख्या ती 66 दिसते सरळ की बाबा सरासरी म्हणजे मध्य आणि मधली संख्या 66 आहे. मग जर का मधली संख्या 66 आहे, ठीक आहे, याच्या पुढची समसंख्या तुम्हाला सम म्हटलं ना, याच्या पुढची समसंख्या असणार आहे किती 68, याच्या पुढची समसंख्या असणार आहे किती 70. तुम्हाला सरासरी 66 म्हणजे मध्य 66 घेऊन याच्या पुढल्या 2 संख्या आणि पाठीमागच्या 2 संख्या किंवा पुढल्या कितीही संख्यांमागच्या किती संख्या तुम्ही काढू शकता. तर 66च्या पाठीमागे गेला तर तुम्ही लोक इथे 64 म्हणणार, याच्या पाठीमागे इथे 62 असणार. ठीक आहे, या झाल्या त्या 5 संख्या. कारण तुम्हाला सरासरी म्हणजे मध्य घेतल्यानंतर इथून पुढच्या आणि इथून पाठीमागच्या संख्या काढणं अतिशय सोपं जातं. आणि मग तुम्हाला त्याने नावं दिलीत ABCDE या 5 क्रमागत संख्या आहेत ना. मग ह्याला ए म्हटलं, आपण ह्याला बी म्हटलं, ही सी आली, इथं डी आलं आणि इथं काय आलं ई आलं. बस झालं, सिंपल, एकदम सिम्पलेस्ट मांडणी केली. आणि ही मांडणी केल्याच्या नंतर त्यांनी म्हटलंय यातील बी आणि ई या संख्यांचा गुणाकार किती असेल. आता त्यातलं बी आणि ई बघून घ्यायचं. बी आणि ई कोणत्या, तर इथला हा 64 बघा ना, बीचा 64 आणि ईचा किती बाबांनो 70, तो गुणिले 70 या दोघांचा गुणाकार करायचा. तो एक शून्य तर आपण इथे लिहिणारच काही विषय नाहीये. 7ने गुणले तर 7 चोक 28, 8 आला, हातचा आला 2, 7 सकून 42, 42 आणि 2 किती आला बाबांनो इथे 44 आलं. आपलं उत्तर काय आलं 4480. 4480 ह्या सिंपल पद्धतीने तुम्ही लोक गणित करू शकता. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य एकच होतं, गणित सोपं होतं. त्यामुळे तुम्हाला सरासरी म्हणजे मधली संख्या हे लक्षात ठेवायचं कधी पण. ठीक आहे, चला झालं गणित 4480, खूप बेसिक गणित होतं. मग त्याच्यानंतर आता पुढे काय दिलं बघा. आता हा तुम्हाला थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आला बघा. आता काय प्रश्न विचारला गेलाय, हा PSI पूर्व 2011चा प्रश्न आहे. प्रश्न सिंपलच आहे. तर त्याने असं म्हटलं की 15, 7, 16 आणि 8 आणि सोबत के एक अननोन संख्या आहे. तुम्हाला लोकांना केचीच किंमत तुम्हाला विचारली पुढे त्यांनी प्रश्नामध्ये. 15, 7, 16, 8 आणि के किती संख्या आहेत बघा, 1, 2, 3, 4 आणि 5 संख्या आहेत. ह्या 5 संख्या आहेत, यांच्या बेरजेची सरासरी 13 येते. ठीक आहे, मग किती येते बघा, बेरजेची सरासरी 13. म्हणजे काय करायचं नेमकं की तुम्हाला लोकांना असं त्याला डायरेक्ट फॉर्म्युला वगैरे काही लिहित बसू नका. अशा प्रकारच्या सोप्या गणितामध्ये डायरेक्ट कसं लिहायचंय, यामध्ये काय काय दिलंय त्याने, 15 दिलाय, 15 नंतर 7 दिलाय, 7 नंतर त्याने 16 दिलाय, 16 नंतर त्याने 8 दिलाय आणि प्लस के हे तुम्हाला लोकांना काढायचं, हे लक्षात घ्या. यांच्या बेरजेची सरासरी म्हणजे संख्या किती बघा, 1, 2, 3, 4, 5
यांच्या बेरजेची सरासरी म्हणजे याला भागिले 5 करायचं. 5 कसा काय आला? संख्या 5 आहेत म्हणून 5 आला. संख्या 4 असतं तर भागिले 4 केलं असतं. संख्या 6 असत्या तर आपण भागिले 6 केलं असतं. यांच्या बेरजेची सरासरी तुम्हाला लोकांना काय दिली त्याने? 13 दिलेली. 13. मग ह्या संख्यांच्या बेरजेला जर 5 ने भाग दिला तर उत्तर काय? तर 13 येत असं त्यांनी प्रश्नात म्हटलंय. मग त्याने विचारलंय तर के ची किंमत किती असेल? मग काय करणार आपण याच्यामध्ये? आपण याला पहिलं हे जे काय आकडे आहेत ते पहिले ऍड करून घेऊ आपण काय असतील ते. मग काय बघा ते, मग ते आपण ऍडिशन करायला गेलो. मग याच्या प्रकारे बघा 15 आणि 7 काय आला? 22 आला. 22 आणि 16 आपण ऍड केलं तर 38 आला. 38 आणि 8 केलं की 46. बेरीज तुम्ही तुमच्या पद्धतीने उभ्या मांडणीने करा, कशीही करा, पण फक्त बेरीज चुकू नका. यांची सगळ्यांची बेरीज येते 46. इथे 46 आला. 46 साठी का साईडचा के तर इथे ऍड करता येत नाही, तर केला केस ठेवावा लागेल. आणि भागिले किती आहे? 5 आहे. आणि इज इक्वल टू किती? 13 आहे. तर अशी समीकरणं आपण पाठीमागच्या एक्स आणि एक्स वायच्या समीकरणांच्या चॅप्टरमध्ये खूप वेळा पाहिलेलीत. आता हा जो इथं भागिले 5 आहे हा तिकडे गेला की त्याला गुणिले करणार आहे, बरोबर. मध्ये काय बनते बघा समीकरण? 46 अधिक के इक्वल्स टू 13 आणि 5चा गुणाकार करायचा. 13 5 65. इथे 65 आलं. ठीक आहे. म्हणजे हा 5 इथे भागिले इथे गेला की गुणिले होतो. ते गुणिला तर हे दाखवू नका की गुणिले होतो, तो गुणिलेच होणार आहे कारण इथे भागिले तिकडे गेला तो गुणिले होणार आहे. मग आता हे केल्याच्या नंतर आता आपल्याला के ची किंमत काढायची. आणि के म्हणजे एबीसीडीतला अक्षर होता त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण चल म्हणतो. मग आता ह्याला चल म्हणण्यापेक्षा म्हणजे चल म्हणलं तुम्ही लोक याची किंमत तुम्हाला काढायची, याला इथंच ठेवायचा आणि बाकी सगळ्या संख्या तिकडे घेऊन जायच्या. म्हणजे हा जो 46 आहे हा तिकडे जाईल. मग काय होईल बघा ते? के इक्वल टू 65. हा 46 तिकडे गेला की तो चिन्ह बदलून टाकतो, तो बनतो इथं -46. आणि मग आता याचं जे काय उत्तर असेल ते तुमच्या ऑप्शनमध्ये परफेक्ट म्हणजे जी वजाबाकी जर तुम्ही केली तर उत्तर येते 19. तर उत्तर 19 येते का बघून घ्या सगळ्यांनी. उत्तर 19 आपला पर्याय नंबर हा पहिला आहे. या पद्धतीने ही सोपी गणितं आपल्याला बेसिक गणितं आली पाहिजेत प्रकार नंबर 1 ची. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता आपण पुढे बघूया. आता याच्यामध्ये तर तुम्हाला प्रश्न कसा विचारला? हा प्रश्न आहे PSI मुख्य 2012च्या परीक्षेमधला. ठीक आहे. सो एक दिवसीय 20 सामन्यांमध्ये किती मॅचेस आहेत? 20 मॅचेस आहेत. ठीक आहे. सामने म्हटलं, इनिंग्स म्हटलं तर त्याला तुम्ही लोकांनी लक्षात घ्यायचं की एन म्हणायचं त्याला. एन म्हणजे नंबर ऑफ मॅचेस. ठीक आहे. तर या 20 सामन्यांमध्ये सचिनने 1425 धावा काढल्या. ठीक आहे. परंतु पुढे काय म्हटलंय? परंतु एका सामन्यामध्ये तो शून्यावरती बाद झाला. ठीक आहे. एका सामन्यात तो शून्यावरती बाद झाला. तर हा शब्द खूप महत्वाचा आहे. तर इतर सामन्यातील त्याच्या धावांची सरासरी किती? आता इतर सामने म्हणजे कोणते? तर ॲक्च्युअलमध्ये तसं पाहिलं तर सरासरी काढताना तुम्हाला 20नेच भाग द्यावा लागतो याच्यामध्ये. परंतु त्याने असं म्हटलंय तो एक शून्यावर बाद झालाय ना, तो सामना काढून टाकायचा आहे आणि इतर सामन्यातली धावाची सरासरी किती? मग काय करणार आपण? एकूण मॅचेस तर आपल्याला कळलं की तो 20 खेळला होता. ठीक आहे. त्यात त्यांनी म्हटलं की एक मॅच सोडून द्यायची म्हणजे इतर सामन्यात त्यांनी विचारलंय ना आपण. मग काय करायचं? 20 मधून एक कमी करून टाका, त्याला म्हणायचं आपण 19. ठीक आहे. मग आता फॉर्म्युला वापरायचा कोणता? आता प्रत्येक मॅचेसचे रन दिलेत का तिने? नाही दिले. मग प्रत्येक मॅचेसचे रन दिले असते तर आपण आपला जनरल ट्रेंडिंग फॉर्म्युला जो आहे सगळ्यांची बेरीज भागिले किती मॅचेस झाल्या इक्वल टू ॲव्हरेज केलं असतं. परंतु जर तुम्हाला अशा प्रकारे टोटल दिली सगळ्यांची तर फॉर्म्युला कोणता वापरायचा माहिती आहे का? तर फॉर्म्युला वापरायचा आपला हा वाला साधा सिंपल टी नावाला. टी म्हणजे टोटल, एन म्हणजे नंबर्स, ए म्हणजे ॲव्हरेज. आता ह्या क्रिकेटच्या मॅचेसमध्ये बॅटिंगच्या संदर्भात आपण जर विचार केला, टी म्हणजे टोटल रन्स. बरं लक्षात घ्या. मग टोटल रन्स किती केले? सचिनने 1425 केलेत. मग आपण ह्या टोटल रन्समध्ये इथं 1425 टाकून द्यायचं इक्वल टू. बरं एन मध्ये आता इथे तुम्हाला सरळ दिसतं की 20. मग 20 घ्यायचं का 19 हे त्याने प्रश्नात मेन्शन केलेलं आहे. एका मॅचमध्ये तो शून्यावर बाद झालाय आणि त्याने म्हटलंय की इतर सामन्यात सरासरी किती? मग ती मॅच कट करायची. ती मॅच कट केल्यानंतर 20 मधून एक मॅच कमी झाली तर बनल्या किती मॅचेस? तर 19. ठीक आहे. आणि मग गुणिले इथं ए ची किंवा हे दोघात गुणाकार आहे. बरं इथं नंबर्स आणि नंबर ऑफ मॅचेस गुणिले ॲव्हरेज तुम्हाला लोकांना काढायचं. आता सगळ्याच किमती ते देणार नाहीत, कुठलं तरी एक तर तुम्हाला लोकांना काढावं लागणार ना, त्याशिवाय प्रश्न बनू शकत नाही. मग आता काय करायचं? हा जो 19 इथे गुणिले तो इथं आला की काय होईल? भागिले होईल. म्हणजे गुणाकार करणारी संख्या इथं आला की भागाकार करते, विषय संपून जातो. मग आता आपल्याला काय करायचं? 1425ला तर 19ने भाग द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे? ए फॉर ॲव्हरेज. ठीक आहे. सो आता हा भाग एकदम व्यवस्थित द्या. भाग देताना 19चा पाडा आपल्याला आलाच पाहिजे. नसेल येत तर साईडला पटापट बनवून टाकायचं. ती तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगलाच मी काय करणार? 19 मध्ये इथे 9, 8, इथे 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि 0 आणि 1 इथं 2 वाढवत जायचं म्हणजे विषम संख्या लिहायचं. कसं? 3 आलं, इथे 5 आलं, इथे 7 आलं, इथे 9 आला, इथे 11 आला, इथे 13 आलं, 13 नंतर 15 आलं, नंतर 17 आलं, मग 19 आला. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी 19चा 29चा शेवटी 9 असणाऱ्यांचा
पाडा डायरेक्ट तयार करता येतो आपल्या लक्षात घ्या. मग आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 19चा पाडा आपण बोलायला गेलो. 19च्या पाड्यामध्ये आता 1425 तर 1 तर नाही, 14 तर नाही, 142 अखंड संख्या पकडू आपण आता. सो 19ने आपण भाग देताना 19च्या पाड्यामध्ये 142च्या अलीकडं तुम्ही जर पाहिलं तर 133 तुम्हाला लोकांना दिसतो, 152 पुढे जातोय. मग 19 सत्तर 33 असेल. सो 19ने भाग दिला आपण, तिथे 19 सत्तर 33 असे आलं. मग ते 7 आणि तिकडचे 2 ते 9, ते 9 आणि पुढचा 5 म्हणजे 95 बनलं. मग 19च्या पाड्यामध्ये 19 5 95 येतो. मग आपण इथे भाग दिला 19 5 95. तर आपल्याला ॲव्हरेज काय मिळाला मित्रांनो? आपल्याला ॲव्हरेज मिळाला काय? भाग दिल्यानंतर 75चा. हा कधी पॉईंटमध्ये येईल किंवा कधी पूर्णांकात येईल, काही प्रॉब्लेम येत नाही. सो 75 आपला आन्सर आहे, पर्याय क्रमांक 3. सो फक्त महत्त्वाची गोष्ट एकच आहे की गणितातला कुठलाही चॅप्टर घ्या आता इथून पुढचा, सगळीकडे आपले पाडेपाठ असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पाडेपाठ नसतील तर तुम्हाला लोकांना उत्तरं शेवटची येणार नाही, ते लक्षात घ्या. सो पाडेपाठ करून ठेवा. सो 75चा ॲव्हरेज आपला आला. नेक्स्ट आता पुढचा प्रश्न बघा, थोडा वेगळ्या प्रकारे विचारला गेला आहे. PSI मुख्य 2012चा प्रश्न आहे. ठीक आहे, तर त्याने असं म्हटलंय की चढत्या क्रमांकाने वॉटेवर चढता क्रमांक उत्तर कसाही असू दे, काय प्रॉब्लेम नाही, 20 अंकांची सरासरी 40 आहे. म्हणजे 20 अंकांची म्हणजे 20 संख्यांची सरासरी काय 40 आहे. ठीक आहे, आणि मग त्याने असं म्हटलंय की त्याच्यामधल्या शेवटच्या 19 अंकांची म्हणजे संख्यांची सरासरी किती आहे? 42 आहे. ठीक आहे, तर पहिला अंक कोणता असेल म्हणजे पहिली संख्या कोणती असेल हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर ह्यात फक्त एक डोक्यात ठेवा, तुम्हाला फक्त एक फ्लोचार्ट दाखवतो कसं ते बघा. इथपासून इथपर्यंत हे टोटल तुम्ही असं म्हटलं, समजा इथून इथपर्यंत हे टोटल काय माहिती आहे का? 20 संख्या आहेत. ठीक आहे, कारण 20 संख्यांची तुम्हाला लोकांना सरासरीने 40 दिलेली आहे. आणि मग त्याच्यामधल्या 19, त्याच्यामधल्या किती बाबा 19, इथल्या 19, तर इथली संख्या काय असेल हे तुम्हाला लोकांना विचारलं गेलं. ठीक आहे, याच्यामधल्या 19ची सरासरी बघा ना, 20ची सरासरी तुम्हाला लोकांना त्याने 40 दिली, तर आणि तुम्हाला 19ची सरासरी त्याने काय दिली? 42 दिलेली आहे. ठीक आहे, सो ह्या टोटल 20 संख्यांमधून, ठीक आहे, ह्या 20 संख्यांच्या बेरजेमधून, ठीक आहे, लक्षात घ्यायचं, 19 संख्यांची बेरीज जर आपण मायनस करून टाकली तर आपल्याला जी काही संख्या पाहिजे ती मिळणार आहे. तर आता हे जे तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला फक्त आता व्यवस्थित मांडणी करून दाखवतो. ती मांडणी कशी बघा. आता हे सिंपल आहे, बेसिक आहे, जास्त काय स्ट्रेस घेऊ नका. याच्यामध्ये काय करायचं, तर आपला जो फॉर्म्युला आहे कोणता? तो टीनावाला. तर टीनावाला फॉर्म्युलानुसारच मी जाणार. एकदम बेसिक फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये किमती भरतो बघा मी. तर टोटल काढतोय मी 20 संख्यांची, त्याने म्हटल्यानुसार जातो मी. 20 अंकांची सरासरी 40 आहे. किती अंकांची? 20 अंकांची म्हणजे 20 संख्यांची सरासरी किती आहे? 40 आहे. हे अंक झाले म्हणजे संख्या झाल्या, आणि ए म्हणजे ॲव्हरेज म्हणजे 40 दिला त्याने. तर यांची टोटल किती आली बघा. यांची टोटल आली, तुम्हाला सर तुम्ही तर गुणाकार करताय आणि टोटल म्हणताय. अरे इथं ॲव्हरेजमध्ये टोटल काढण्यासाठी गुणाकार करावा लागतो. कसला? संख्यांचा आणि सरासरीचा. तेव्हा ती तुम्हाला टोटल मिळते, मग सगळ्या संख्यांची बेरीज मिळते, कारण आपला फॉर्म्युला तसा आहे. ठीक आहे, मग आता यांचा गुणाकार केला आपण, 4 2 किती आला? ते 8, आणि पुढचे 2 शून्य लावून टाकले. तर ही जी टोटल आली मित्रांनो, ही आली टोटल 20 संख्यांची आली. किती आली? 20 संख्यांची टोटल आपल्या समोर आलेली. आणि ह्या 20 संख्यांची टोटल आपल्याला 800 मिळाली. पण त्या 20 संख्यांमधल्या शेवटच्या 19 संख्यांची सरासरी तुम्हाला 42 दिली गेली. आपण त्याचंही साईडला तेच करू, फॉर्म्युला तोच, टीनाचाच फॉर्म्युला. पण आता जी टोटल मिळणार आहे ती 20 संख्यांची मिळणार का 19ची मिळणार आहे? तर 19ची मिळणार आहे. आपण त्या किमती टाकूया. मग त्यामध्ये यांची किंमत काय बघा, यांची किंमत आता किती आहे? शेवटचे 19 म्हटलं ना त्याने, 19 आहे. मग इथे 19 घ्यायचं, आणि ते 19ची सरासरी किती? तर 42 आहे. 19 सरासरी किती? 42 आहे. मग आपण काय करूया, ही टोटल आता किती येईल ते बघूया आपण. टोटल ही गुणाकार केल्यावर ही टोटल मिळते, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. मग कसं ते बघा. सो 19 2 इथं 38, 8 आला, हातचा आला 3. ठीक आहे, 19 76, 76 आणि 3 केलं तर आपलं इथे 79 येते. तर आपल्याला जी काय आता टोटल मिळाली मित्रांनो, ही टोटल मिळाली आपल्याला 19 अंकांची. ठीक आहे, 20 अंकांची टोटल ही 800, 19 अंकांची टोटल ही 798 आहे. आता हा खूप एकदम भारी कॉमन सेन्स आहे की यार, टोटल 20 संख्यांची बेरीज आपण काढली, बेरीज आपल्याला 800 येते, आणि 19 संख्यांची बेरीज ही आपल्याला 798 येते. आणि आपल्याला तो एकमेव अंक काढायचा असेल तर यांची वजाबाकी करावं लागेल. म्हणजे जर आपल्याला उरलेला जर अंक काढायचा असेल कुठला, पहिला अंक कोणता, तर तो कसा काढायचा? तर एवढंच करायचं, ते 800 मधून मायनस करायचं कशाला? ह्या 798ला. एवढं जरी केलं तर आपलं काम होऊन जाईल. ठीक आहे, एकदम बेसिक गोष्ट आहे, बरं लक्षात घ्या सगळ्यांनी. मग आपण फक्त काय केलं, ह्या 800 मधून 798 मायनस केलं, आपलं उत्तराला 2. ठीक आहे, सो हे तुम्हाला फक्त मी बेसिक म्हणून फॉर्म्युलेट करून दाखवलंय. तुम्ही इथून पुढे काय लक्षात ठेवायचं की बा सर 20ची सरासरी 40 आहे बघा, अशा प्रकारे करायचं. 20ची सरासरी 40 आहे. ठीक आहे, जे काय असेल त्याचं उत्तर बघायचं किती आलं ते 800. ठीक आहे, आणि त्यातून म्हणजे फॉर्म्युलेट करायचं असेल तर बघा डायरेक्ट आपण असं करूया की असं लिहिण्यापेक्षा की हे आपण दुसऱ्या पद्धतीने, असं म्हणजे दुसरी पद्धत म्हणजे तीच पद्धत आहे, त्याच्या मागची कॉन्सेप्ट हीच आहे. ठीक आहे, कसे लिहिणार ते? सर 20 संख्यांची सरासरी 40 आहे, त्याच्यातून आम्ही 19 संख्यांची सरासरी 42 हे आम्ही मायनस केलं. इथे 4 2 8, इथे 800 आलं, आणि त्याचा गुणाकार केला, इथं आलं 798. आपलं उत्तर येते परत काय तर 2.
म्हणजे ह्या बेसिक पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, चलो काही टेन्शन नाही आहे. मग हे एवढं फॉर्म्युलेट का केलं तर तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर करायची होती म्हणून केलं. 20 संख्यांची बेरीज 800, 19 संख्यांची बेरीज 798, वजाबाकी केली तर उरलेली संख्या मिळते. उरलेली संख्या किती आली? 2 आली. तर तसं करा, असं करा, कसंही करा, काही विषय नाही आहे. ठीक आहे, चलो काय विषय नाही. आता नेक्स्ट वाला बघा सगळ्यांनी. आता सेम त्या पद्धतीचं पण आता मी डायरेक्ट करणार आहे. काय दिले बघा त्याने, 5 निकालांची सरासरी 46 गुण आहे. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, 5 निकालांची सरासरी किती आहे? 46 गुण आहे 5 निकालांची. आणि त्याच्यामधल्या पहिल्या 4, त्याने पहिल्या 4 म्हणू ना शेवटच्या 4 म्हणू, करायचं तर वजाबाकीच करायची. ठीक आहे, पहिल्या 4 निकालांची सरासरी किती आहे? 45 गुण आहे. म्हणजे पहिल्या 4 निकालांची सरासरी किती आहे? 45 आहे. लक्षात घ्या, 5 निकालांची सरासरी 46 आहे, 4 निकालांची सरासरी 45 आहे. जर ह्या उत्तरातून आपण हे उत्तर मायनस केलं तर आपल्याला उरलेला एक निकाल राहणार, हे लक्षात घ्यायचं. मग आपण ते मायनस करूया. मग किती येते बघा, ते इथे 5 नेला गुणलं, इथं 5 × 30 इथं 0, हात चालला 3, 5 × 20, 20 आणि आपण ते 3 ॲड केलं तर इथं आला बाबा नो इथं 23, 230 झालं. मायनस 4 × 5 20चा 0, हात चालला तो 2, 4 × 16, 16 × 2 18, 180. 230 वजा 180 आपण जर केलं तर आपलं उत्तर काय राहते? तर उत्तर राहते फक्त आणि फक्त 50. हे या बेसिक पद्धतीने तुम्हाला लोकांना करायचं तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 50. ठीक आहे, सो हा सुद्धा प्रश्न STIच्या परीक्षेला आला होता 2011 मध्ये मेन्समध्ये. ठीक आहे, चलो अभी इसके बाद थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला गेला कधी. सो टॅक्स असिस्टंटची मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारला गेला. ठीक आहे, हे असे जे काही म्हणजे टाईप 1चे जे गणित आहेत हे जनरली ते लोक एक तर क्लास 3 किंवा क्लास 2च्या परीक्षेला विचारतात. हे लक्षात घ्या, राज्यसेवेला वगैरे असे जनरली प्रश्न येत नाहीत. ते कुठले येतात काय ते टाईप 2, 3, 4 मध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, सो टाईप 1 मध्ये फक्त कन्सेप्ट बिल्डिंग चालली आपली. एकदा हे कळालं की बाकी सगळं एकदम सोपं होऊन जाईल. मग आता बघा प्रश्न समजून घ्यायचा. 25 ते 45च्या संख्यांमधील मूळ संख्यांची सरासरी किती? मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स, की बाबा ज्या संख्यांना कशानेच भाग जात नाही. ठीक आहे, गेला तर स्वतःनेच जातो, नाही तर 1ने जातो, त्यांना म्हणायचं मूळ संख्या. मग आता 25 ते 45च्या आपण रेंजमध्ये काय करूया, त्याच्यामध्ये आपण नेमक्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आपण ते पहिलं नीट चेक करून घेऊया, की ज्याला कशानेच भाग जाणार नाही, फक्त 1ने किंवा स्वतःने जाणार आहे. सो 25 तर नाही आहे, 5ने भाग जातो. 26 पण नाही आहे, समसंख्या आहे, त्याला भाग जाणारच आहे असं पण. मग 27ला 3ने जातो, 9ने जातो, तो पण नाही. 28ला पण नाही. मग 29 ही मूळ संख्या झाली. त्याच्यानंतर मित्रांनो 31 आहे, तुम्ही व्हेरीफाय करून बघा, ह्यांना दुसऱ्या कशाने भाग जात नाही. 31 नंतर 33ला भाग जातोय, 35ला पण जातोय. मग 37 येणार आहे, 37. ठीक आहे, त्याला कशानेच भाग जात नाही. 39ला 13ने भाग जातोय, तो घेऊन चालणार नाही. मग त्यापुढे 41ला भाग जात नाही कशानेच, हे लक्षात घ्या. 41 स्वतःने जातो किंवा 1ने जातो. मग त्यानंतर मग 43 जर आपण घेतलं, 43ला आपण कशानेच भाग देऊ शकत नाही. आपल्याला 45 पर्यंत जायचं ना फक्त आपल्याला. 43 आता 45च्या रेंजपर्यंत एवढ्याच संख्या आहेत. किती? 1, 2, 3, 4, 5 संख्या आहेत. कोणत्या कोणत्या? 29, 31, 37, 41 आणि 43. मग आता आपल्याला काय करायचंय, यांची सरासरी काढायची. मग ठीक आहे ना, मग यांची सरासरी म्हणजे यांचा ॲव्हरेज काढायचा आहे. तर हे साध्या पद्धतीने करायचं. या सगळ्यांची बेरीज करून किती संख्या त्याने भाग द्यायचा. याला टीनाचा फॉर्म्युला वापरू नका. मग टीना वापरायला तर परत त्या टीमध्ये तुम्हाला त्यांची बेरीज दाखवावीच लागेल ना, ते शेवटी एकच गोष्ट आहे सगळी ते. मग आपण ह्याला एकदम ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीने करूया, तर बेरीज दाखवून देऊ. आता ही तुम्ही बेरीज सारखी दाखवू नका. तुम्ही एकदा हे लिहिलं ना, डायरेक्ट बेरीज करून तुम्ही ते लिहून टाका. मी सील आता सगळ्यांसाठी ती बेरीज करून दाखवतो. इथे 29 आहे, अधिक 31, अधिक 37, अधिक 41 आणि अधिक काय बोलणं 43. संख्या किती लिहिल्या आपण? 5 संख्या लिहिल्या. मोजून घ्या, 1, 2, 3, 4 आणि 5. याला 5ने भाग द्यायचा. जस्ट यांची बेरीज करायची, 5ने भाग द्यायचा, जे असेल ते आपलं उत्तर. ठीक आहे, यांची बेरीज करताना काही लोक डायरेक्ट करतात, त्याने डायरेक्ट करा. ज्यांना डायरेक्ट जमत नाही त्याने आपलं बेसिक शाळेच्या पद्धतीने कसं करणार, 3 आणि 1 किती आला, तो 4 आला. 4 7 आणि 4 केलं ते 11 आलं. 11 आणि 12, 12 आणि 9 किती आला, तो 21 आला. अशा पद्धतीने करा. 21चा 1 राहिला, हातचाला 2, तो 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 इथं 16 आलं, 16 आणि 2 किती आला, 18 आला. इथे म्हणलं 181 आणि भागिले किती 5 आहे. आता सिम्पली 181ला 5ने भाग द्यायचा आहे. पाडेपाठ असतीलच व्यवस्थित. ठीक आहे, सो 5ने व्यवस्थित भाग द्यायचा. 5 1 5, इथेला 5 3 15. ठीक आहे, मग इथे 3 राहिला 31, मग इथे 5 6 30 आला. मग पॉईंट टाकला आपण, बरोबर. मग 1 राहिला, 1 म्हणजे तो 10 बनतो पॉईंट टाकल्यानंतर. मग 5 2 10, आपलं उत्तर असेल 36.2. हे तुम्हाला लोकांना मी अपूर्णांकाच्या जे काही अपूर्णांकाचे चढता उतरता क्रम होते तिकडे तुम्हाला भाग द्यायला मी शिकवलं होतं. त्या पद्धतीने करायचं. 36.2 आपलं आलेलं आहे. सो ते आपला पर्याय नंबर असणार आहे, किती नंबर 4. म्हणजे सिंपल प्रश्न आहे, फक्त बेरीज करून भाग देता आला पाहिजे, बस विषय संपला. चलो नेक्स्ट आता पुढे बघू आपण. आता टाईप नंबर 2. हे टाईप 1 मध्ये आपण जे काय पाहिलं ते सगळं बेसिक होतं. या बेसिकच्या वेगळं त्यापेक्षा वेगळं परीक्षेला काय येऊ शकतं इथं आता इथून पुढे सुरू झाला चॅप्टर म्हणून समजायचं. मग आता टाईप नंबर 2 मध्ये आपण आलो. आता टाईप नंबर 2 मध्ये आता प्रश्न कुठल्या पद्धतीचे पडतात बघा. आता की ज्यामध्ये समजा एखादा वर्ग असतो,
त्या वर्गामध्ये काहीतरी एक 20 विद्यार्थी असतात, 30 असतात, 40 असतात आणि मग काय होतं अचानक त्या वर्गामध्ये मास्तरची एंट्री होते. या वर्गामध्ये काय होतं मास्तर येतो. ठीक आहे, मास्तरने एंट्री मारल्यामुळे काय होतं यांची सरासरी ही चेंज होते. ठीक आहे, मग ती चेंज झालेल्या सरासरीमुळं तुम्हाला लोकांना त्यात ॲव्हरेजमध्ये कधी वाढ होते, कधी घट होते, काही दिलं जाईल तुम्हाला लोकांना. मग म्हटलं जाईल त्या मास्तरचं वय किती असेल, कधी याच्यामध्ये वय असतं, वजन असतं, उंची असते, काही येऊ शकतं. ठीक आहे, मग ते नेमकं ह्या व्यक्तीच्या एंट्रीमुळं ती जी काही वाढ झाली किंवा घट झाली तर त्या व्यक्तीचं नेमकं वजन किती, वय किती आणि उंची किती, वॉटेवर जे काय विचारलं असेल ते. कधी कधी यातला व्यक्ती तर आउटगोईंग जाऊ पण शकतो, कधी व्यक्ती येऊ पण शकतो, म्हणजे इन्कमिंग पण आणि आउटगोईंग पण याच्यामध्ये, हे पण लक्षात ठेवा सगळ्यांनी. चला आपण आता अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहूया. ठीक आहे, सो आता यातला पहिला प्रश्न तुम्हाला लोकांना समोर क्लिअर होऊन जाईल की एका वर्गामध्ये 35 विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या वजनाची सरासरी पण 35च आहे, 35 किलोग्राम आहे. ठीक आहे, बघा वर्गात 35 विद्यार्थी आहेत, त्यांच्या वजनाची सरासरी सुद्धा 35च आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कंडिशन दोन आहेत. पहिल्यांदा मास्तर यायच्या आधी किंवा नवीन व्यक्ती यायच्या आधी आधी काय होते, वर्गात विद्यार्थी होते 35, त्यांच्या वजनाची सरासरी 35 आहे. मी तुम्हाला मेथड 1ने सांगणार, मेथड 1 असेल आपली कॉन्सेप्ट. ठीक आहे, सो मेथड 1 नुसार मी चाललोय. मेथड 1 नुसार फक्त बघत राहा मी मांडणी कशी करतोय. तर पहिल्यांदा केस नंबर 1 फर्स्ट, पहिल्यांदा काय झालं तर पहिल्यांदा टीना या फॉर्म्युलामध्ये आपण जेव्हा आपण पहिलं वाक्य पाहिलं, केस 1 म्हणजे पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं. काय म्हटलं त्यामध्ये, तर त्यात म्हटल्यानुसार वर्गातल्या 35 विद्यार्थी, एन म्हणजे वर्गात 35 विद्यार्थी गुणिले सरासरी किती आहे त्यांची 35च आहे. मग 35 गुणिले 35, आता 35 गुणिले 35 म्हणजे 35चा वर्ग आहे. आणि ती काढण्याची ट्रिक आहे आपल्याला पहिल्या लेक्चरमध्ये मी सांगितली. तर काय करायचं, 5चा वर्ग 25 लिहायचा आणि 3 नंतर 4 म्हणजे 3 चौक 12, 1225. मी थांबतोय, तुम्ही वाटलं तर गुणाकार करून बघा दोनदा, 35चा दोनदा गुणाकार करा, 1225 येते का बघा, येत असेल तर ठीक. ठीक आहे, चलो मग टोटल आपल्याला जी मिळाली ती किती लोकांची मिळाली माहिती आहे ना, तर वर्गातल्या 35 पोरांची टोटल आपल्याला मिळाली की 1225. वजन दिले तर किलोग्राम, उंची दिले तर सेंटीमीटर तुम्हाला दिलेलं असतं, काही विषय नाही त्यामध्ये. मग 1225 तुम्हाला लोकांना काय मिळालं, त्या टोटल त्या पोरांचं, त्या विद्यार्थ्यांचंच फक्त तुम्हाला टोटल वजन मिळालं जे काय असेल ते. मग आता कंडिशन नंबर 2 मध्ये काय, आता कंडिशन नंबर 2 मध्ये मास्तर वर्गात एंट्री मारतो. मास्तरने एंट्री मारला म्हणजे तुम्हाला इथे लिहून ठेवतो मी, मास्तर आला वर्गामध्ये. कोणाला वर्गामध्ये, मास्तर. आता मास्तरने एंट्री मारली, आला का गेला, आला, तर एक माणूस वाढलाय. ठीक आहे, आणि तो मास्तर आल्यामुळं टोटलमध्ये तर फरक पडणारच आहे. नंबर ऑफ पर्सन्स जे असतील ते आधी किती 35 होते, एक माणूस वाढला 36 झाले, तिथं पण बदल होणार. ॲव्हरेजमध्ये पण त्यांनी बदल दिला. बघा ना, त्यांच्यामध्ये शिक्षकाचे वजन मिळवले तर त्यांच्या वजनाची सरासरी ही 36 किलोग्राम होते. बघा, मास्तर आला, पहिली गोष्ट माणसं वाढली, दुसरं म्हणजे सरासरी वाढली. ठीक आहे, आणि तिसरं म्हणजे बेरीजही वाढणार आहे. म्हणजे ह्या प्रत्येक ठिकाणी बदल होणार आहे काहीतरी. म्हणजे आपला जो फॉर्म्युला होता कोणता, टीनावाला, त्या टीनाच्या फॉर्म्युल्यामध्ये सगळीकडे बदल होणार आहे, लक्षात घ्या. मग तो बदल कसा कसा होतोय बघा. आता टोटल आपली किती होती, 1225. त्या 1225 मध्ये 1225 या टोटलमध्ये याच्यामध्ये मास्तर आला आणि तो किती वजनाचा माहित नाही, त्याला एक्स म्हणू आपण. मास्तरला काय म्हणायचं, मास्तरला आपण एक्स म्हणायचं ना. ठीक आहे ना, आपण असे जे माहित नाही त्याला आपण एक्सच मानतो ना पहिल्या स्टार्टिंगच्या मागच्या चॅप्टरपासून. सो आपण त्याला एक्स मानलं. प्लस का केलं, मास्तर आलाय. जर कोणी गेलं असतं वर्गातून तर आपण इथे -x केला असता, हे पण ध्यानात ठेवा तेवढं सगळ्यांनी. चला मग आता हे केल्याच्या नंतर पुढे काय, आता तर पुढे याच्यामध्ये आता माणसं वाढलीत. आधी किती माणसं होती, 35. वर्गात विद्यार्थी होते 35, एकूण नंबर ऑफ पर्सन होते 35, त्यामध्ये एक पर्सन वाढला, एक मास्तर वाढला, तर 35 ची संख्या आता होईल मित्रांनो 36. मग इथं झालं काय बाबांनो, इथे 36 झालं. त्याला गुणिले करताना ॲव्हरेजमध्ये त्यांनी काय म्हटलं बघा, तर त्यांच्या वजनाची सरासरी होते 36. ठीक आहे, सरासरी सुद्धा काय झाली, वाढली. आधी किती होती सरासरी 35, सरासरी पण चेंज झाली, ती झाली 36, म्हणजे सरासरी 1 ने वाढली. तर इथं आपण लिहून टाकणार 36 मस्तपैकी. ठीक आहे, आणि मग आता इथे 36 गुणिले 36 साईडला फटाफट रफमध्ये करून घ्या, तोपर्यंत मांडणी करून घेतो. हे 1225 ॲज इट इज प्लस एक्स म्हणजे मास्तर माहिती नाही आपल्याला अजून. 36 गुणिले 36 करताना 36चा पाडा नाही बोलायचा आहे, साईडला तुम्ही लोकांनी 6 ने गुणा, परत 3 ने गुणा, किंवा एक लक्षात घ्या. आताही सध्या दिसते की 36चा वर्ग आहे, मग तो ह्या पद्धतीने करू नका. ते फक्त 5 साठी अलाउड आहे, बाकी ठिकाणी अलाउड नाही. ते मग कसं करणार, मग आपण ते 36चा स्क्वेअरची ट्रिक शिकलो होतं ना, की सर 6चा वर्ग करायचा, 6चा वर्ग इथं 36चा 6 हातचाला 3, मग ह्या दोघांचा गुणाकार करतो आपण, 6 18, आणि मग 18 दुने परत 36 आला, 36 आणि 3 केलं किती 39 बनतं. 39 इथे 9 राहिला, हातचाला परत 3, मग हे अलीकडचे 3चा आपण वर्ग केला, 3चा वर्ग 9, 9 आणि तिकडचे 3 आपण ऍड केलं तर इथे बनते 12, इथे बनते 1296. म्हणजे 36चा वर्ग पाठ करून जायचा नाही, तिथे जाऊन काढायचा, त्याला गुणायचं दोनदा वाटलं तर. मी तोंडी केलंय, तुम्ही लोकांनी रफमध्ये 36 गुणिले 36 करायचं येतं तिसरीच्या पद्धतीने, त्याला 1296. मग आता हा 1225 इकडून उचलून त्या साईडला घेऊन जायचा, ज्या आपण आत्तापर्यंत बेसिकमध्ये शिकत आलो तेच.
1296 मधून आपल्याला 1225 काय करायचा, मायनस करायचा. मग तो करून टाका मायनस, ते जे काही येईल ते आपलं उत्तर. ते कसं करणार, एकदम गोरगरिबाच्या मेथडने. 6 मधून 5 गेला, इथे 1 आला. 9 मधून 2 गेला, इथे 7 आला. ठीक आहे, बाकी 12 ते 0 काय गरज नाही. आपलं एक्सची किंमत येते किती, तर फक्त 71. म्हणजे तुमचा जो काय मास्तर आहे त्या मास्तरचं वजन किती असणार आहे, तो असणार आहे 71 किलोग्रामचा मास्तर. म्हणजे हे तुमचं उत्तर एकदम फुल अँड फायनल झालं. ठीक आहे, मग आता दुसरी काही पद्धत आहे का, तर आहे ना. याला अजून 2 पद्धती आहेत, ते सांगतो. पण पहिलं हे तुम्ही लोकांनी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. या टीनामध्ये दुसऱ्या कंडिशनमध्ये एखादा व्यक्ती आला किंवा गेला तर बदल कसा कसा होणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. मग ते +x केलं, मास्तर आला होता. इथे यांची किंमत काय झाली, 36 झाली, कारण आधी होती 35, एक माणूस वाढला. मग ॲव्हरेजमध्ये त्यानेच म्हटलं होतं ॲव्हरेज 36 किलोग्राम झाला, म्हणजे वाढ झाली ॲव्हरेजमध्ये. आपण ते पण दाखवलं. क्लिअर, हे सगळं क्लिअर झालं. उत्तर आपलं काय आलं, सगळं सोडवल्यानंतर उत्तराला आपलं x = 71. ठीक आहे, आणि मग आता दुसरी पद्धत, मेथड नंबर 2. आता ही मेथड 1 तर आपल्याला कळाली असेलच, तर आपण मेथड नंबर 2 मध्ये जाऊया. मेथड नंबर 2 मध्ये बघा, तर सगळ्यांनी व्यवस्थितपणे. मेथड नंबर 2 मध्ये खूप सिंपल आहे. फॉर्म्युला समजून घ्यायचा सगळ्यांनी काय तो बघा. तर तुम्हा लोकांना जो कोणी नवीन व्यक्ती आला म्हणजे x आला, बरोबर, त्याचं तुम्हा लोकांना उत्तर कसं काढायचं डायरेक्टली ते आपण क्लिअर करूया. तर त्यात काय करायचं, पहिल्यांदा तुम्ही लोकांनी जुना ॲव्हरेज लिहायचा. बघा व्यवस्थित सगळ्यांनी फॉर्म्युला समजून घ्या. जुना ॲव्हरेज अधिक मी ब्रॅकेट टाकलंय पुढं. ब्रॅकेटमध्ये काय करतो बघा, अधिक n गुणिले ॲव्हरेजमध्ये वाढ का घट जे काय असेल ते. आता तुम्हाला लोकांना ॲव्हरेजमध्ये काय झाली, इथं वाढ झालेली, तर तुम्ही लोकांनी वाढच घेणार याच्यामध्ये. ॲव्हरेजमध्ये वाढ झालेली. ठीक आहे, आता बघा सगळ्यांनी ॲव्हरेजमध्ये वाढ म्हणजे इन्क्रीमेंट सांगायची फक्त. ॲव्हरेज किती झाला ते नाही सांगायचं. ॲव्हरेज आधी किती होता, 35, आता किती झाला, 36. ॲव्हरेज 35चा 36 झाला, म्हणजे ॲव्हरेजमध्ये फक्त 1 ने वाढ झाली. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. चला आता आपण बघूया आपण आपल्या पद्धतीने काय ते. सो जुना ॲव्हरेज किती आहे, 35 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 35 किलोग्राम आहे. वजनाची सरासरी 35 आहे. आपण ॲव्हरेज काय घ्यायचा, इथं 35 घ्यायचा. 35 अधिक. ठीक आहे, पुढे बघा सगळ्यांना. पुढे काय, नंबर ऑफ पर्सन्स. आता बघा, आता इथे लक्षात ठेवायचं, तो माणूस आलाय ना, आल्यानंतर n मध्ये बदल होईल. मी तुम्हाला इथे n ला वाटतं तर स्टार करून ठेवतो. स्टार का करतोय, n तुम्ही आधीचा नाही घ्यायचा, n तुम्ही माणूस आल्यानंतरचा घ्यायचा ना, कारण नवीन माणसाचं तुम्ही काढताय. तर इथं n ची किंमत घेताना कधी पण नवीन किंमत घ्यायची. आधी 35 विद्यार्थी होते, त्यामध्ये एक जण वाढला, म्हणून आपण इकडे घेताना कधी पण इथं 36 घ्यायचा. एक माणूस वाढवायचा, जर आला असेल तर, आणि गेला असेल तर त्याला मायनस करायचं. म्हणजे ट्रिक वापरताना आपण कळली पाहिजे ट्रिक वापरायची कशी. ठीक आहे, मग त्यानंतर ॲव्हरेजमध्ये वाढ कितीची, तर ॲव्हरेजमध्ये वाढ, ॲव्हरेज आधी 35 किलोग्रामचा होता, तो आता 36 किलोग्राम झाला, म्हणजे फक्त 1 किलोग्रामने ॲव्हरेज वाढला. इथे फक्त 1 लिहून टाकायचं, झालं. आणि ह्याला सॉल्व्ह करायचं. मग कसं येईल बघा, 35चं 35 अधिक 36 एक इथे 36 आला. या दोघांची आपण बेरीज केली की उत्तर येतं आपलं परत एकदा 71. सो आपलं परत उत्तर 71 आलं. हे काय, x ची किंमत 71, मागच्या मेथडने 71, ह्या मेथडने पण 71. आपला पर्याय नंबर 3च आला परत एकदा, सेम टू सेम. ठीक आहे, मग अजून एक तिसरी मेथड आहे पण याला. तर कसं तिसरी मेथड बघा सगळ्यांनी, ती एवढी जागा लागेल त्या मेथडला. कसं ते बघायचं, त्यात काय काय दिलं तेवढं बघून घ्यायचं. बाबा एकूण विद्यार्थी किती आहेत, वर्गामध्ये 35 लोक आहेत. ठीक आहे, बघा वर्गामध्ये एकूण 35 विद्यार्थी आहेत, त्यांच्या वजनाची सरासरी सुद्धा 35 आहे, आणि तो मास्तर आल्यामुळं त्यांच्या सरासरीमध्ये केवळ 1 ने वाढ होते. कितीने वाढ होते, 1 ने वाढ होते. तर उत्तर काय येतं, 35 35 70, 70 आणि 1 त्याला बाबा ते 71. तुमचं उत्तर 71 येऊ शकतं. परंतु ही मेथड ही फक्त लिमिटेड आहे. ते क्लिअर करतो. आता कुठे उठसूट त्या गणिताला, कुठल्या गणिताला मेथड चालत नाही. ही खूप लिमिटेड मेथड आहे. ही मेथड तेव्हाच ॲप्लिकेबल आहे जेव्हा वजनामधली सरासरी फक्त 35 36 झाली, म्हणजे 1 ने वाढ होईल ना, 1 ने वाढ, तेव्हाच अप्लाय करायचं. बाकी ठिकाणी अप्लाय नाही करायचं. मी तुम्हाला रेकमेंड करेल हे वापरू नका, कारण हा गुन्हेगार धोका होऊ शकतो. पुढे गणित आलं की कळेल तुम्हाला लोकांना. इथं जर 1 असेल तरच ते ॲप्लिकेबल आहे, कारण ते 1 आहे म्हणून तिथे काही फरक पडत नाही, आपण डायरेक्ट ॲड करून टाकतो ते. पण जरी ते 1.2 ने वाढ झाली, 1.5 ने वाढ झाली, तर हे ॲप्लिकेबल तिथं नाही आहे, हे लक्षात घ्या. सो हे लक्षात ठेवायचं, बेसिक गोष्टी सगळ्या. मग आता पुढे आलो आपण. आता पुढचा क्वेश्चन बघा सगळ्यांनी. इथं तुम्हाला लोकांना, आता मी शॉर्टकटने सांगेल तुम्हाला लोकांना. आता इथं डायरेक्ट मेथड लागू शकते का, याचं कारण तुम्हाला कळेल बघा. आता एका वर्गातील विद्यार्थ्याचे सरासरी वजन हे 20 किलोग्राम आहे. ठीक आहे, जर त्या वर्गामध्ये 25 किलोग्राम वजनाचा एक नवीन विद्यार्थी आला. थोडा प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलाय, कारण तुम्हाला लोकांना ते पोपट पंच नाही काय, ते थोडं कळलं पाहिजे. प्रश्नात काय दिलं ते कळलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, 25 किलोग्राम वजनाचा एक नवीन विद्यार्थी आला, तर नवीन येणारी सरासरी ही 1 किलोग्रामने वाढते. ठीक आहे, सो 1 किलोग्रामने सरासरी वाढते. तर त्या क्लासमध्ये नवीन विद्यार्थी येण्यापूर्वी
एकूण किती मुले होती, हा तुम्हा लोकांना एक साधा सरळ प्रश्न विचारलेला आहे. आता आपण काय करूया, आपण आपल्या बेसिक मांडणीने जाऊया. ठीक आहे, बेसिक मांडणीने आपण करू आणि मग बघू आबा तोंडी काय येतं का, कसं करता येतं का, आपण ते नंतर पाहूया. वर्गातले विद्यार्थ्यांचं सरासरी वजन 20 किलोग्राम आहे. ठीक आहे, वर्गात विद्यार्थी किती आहे यातलं काही आपल्याला माहिती नाहीये. मग आपण समजा आपण बेसिकने गेलो. बेसिक काय तर कंडिशन नंबर 1. मास्तर कंडिशन नंबर 1 ने सांगा, थोडं वेगळं वाटतं. ठीक आहे, वेगळं वाटतं बघू आपण. मग कंडिशन नंबर 1 मध्ये आपण फॉर्म्युला लिहिला आपला कोणता, तो टीना. ठीक आहे, ह्या टीना या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला लोकांना काय काय माहिती ते पहिल्यांदा बघू ना. म्हणजे पहिली कंडिशन काय, एका वर्गातली विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 20 किलोग्राम आहे. फक्त इतकंच माहिती आहे, वर्गातल्या विद्यार्थ्यांचं सरासरी वजन 20 किलोग्राम आहे. मग सरासरी वजन 20 किलोग्राम आहे, पण वर्गात विद्यार्थी किती हे काय माहित नाही, फक्त सरासरी माहिती आहे, टोटल पण माहिती नाहीये. आपल्याला फक्त एवढंच कळालं की टी इज इक्वल टू एन गुणिले 20 म्हणजे काय, इथं आला 20n, इथे आला 20n. ठीक आहे ना, n गुणिले 20 म्हणजे n20 लिहित नाही आपण 20n लिहितो. आधी नंबर लिहायचा आणि मग अक्षर लिहायचं. हा प्रोटोकॉल आहे आपल्या गणितातला. आता ह्यात अर्धवटे बरे, हे तुम्हाला लोकांना काय बाबा एकच माहिती दिली, दुसरी माहिती दिलीच नाही तुम्हाला लोकांना, त्यामुळे ते अर्धवट राहिलं. आता आपण कंडिशन नंबर 2 मध्ये जाऊ. कंडिशन नंबर 2 मध्ये कोणीतरी वर्गात एंट्री मारली बघा ना. त्या वर्गामध्ये 25 किलोग्राम वजनाचा एक नवीन विद्यार्थी आला. कोणतरी नवीन विद्यार्थी आतमध्ये वर्गामध्ये आला का गेला, आला. मग आता आपण त्या टीनामध्ये कसा कसा बदल होता आपण तो बघूया. ठीक आहे, तो नवीन विद्यार्थी जो आलाय त्यांनी नशिबाने तुम्हाला लोकांना एवढं भारी आहे, सरळ म्हटलं की तो पोरगा 25 किलोग्रामचा आहे. किती किलोग्रामचा, 25. जो नवीन विद्यार्थी आहे तो 25 किलोग्रामचा आहे असं स्पष्ट तुम्हाला दिलंय. इथं हे नाही विचारलं की तो नवीन विद्यार्थी किती किलोग्रामचा आहे, इथं तुम्हाला हे दिलेलं आहे की तो किती किलोग्रामचा आहे. 25 किलोग्राम त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला लोकांना. सो याच्यात आपण काय करणार, त्या टीनामध्ये म्हणजे टी मध्ये ते 25 किलोग्राम मी ऍड करणार. ठीक आहे, इक्वल्स टू एनची किंमत आधी माहित नव्हती. ठीक आहे, आणि आता फक्त एवढंच करू शकतो आपण की त्या एन मध्ये एक माणूस वाढला. मग एन मध्ये एक माणूस वाढला म्हणजे काय झालं की सर इथं n+1 करावं लागेल. हे करेक्ट आहे, थोडं समजून घ्या, अंडरस्टँड करा की एन मध्ये एनची किंमत आधी माहिती नव्हती तर आता काय सांगणार आहे. फक्त एवढं कळलं मास्तर आम्हाला की एन मध्ये एक माणूस वाढला, एवढं कंपल्सरी फिक्स आहे, कारण एक माणूस नवीन आला आतमध्ये. आणि मग आता त्याने पुढे ॲव्हरेज काय दिलं का बघा, की नवीन येणारी सरासरी ही 1 किलोग्रामने वाढते. आता 1 किलोग्रामने सरासरी वाढते, तर आधी सरासरी होती 20, आता 1 ने वाढली तर किती बनली, 21. इथे तुम्हाला लोकांना सरासरी घ्यायची. बरं, सरासरी झाली 21. ठीक आहे, इथपर्यंत आपण मांडणी केल्याच्या नंतर आता फक्त एक काम करायचं, ह्या टीची किंमत काय, ह्या टीची किंमत आहे 20n. बरोबर, ही टीची किंमत आपण ह्या टी मध्ये ठेवल्यानंतर इथे 20n येणार आहे. ठीक आहे, प्लस इथे 25 ॲज इट इज इक्वल टू 21 ने आतमध्ये गुणायचं. 21 ने एनला गुणलं, इथे आला 21n अधिक 21 आणि ह्या समीकरणाला सोडवायचं. तुमचं उत्तर तुमच्या समोर असेल. तर हा 20n तिकडे पलीकडे घेऊन जावा आणि 21 इकडे घेऊन या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 25 तिकडून 21 इकडे आला, तो बनला -21. अशा आपण असंख्य गणितं केलीत आतापर्यंत. मागचे सगळे चॅप्टरचे व्हिडिओ बघा, अशीच गणितं खूप वेळा केलीत आपण की बाबा इकडचं तिकडं तिकडचं इकडं. बरोबर, काय विषय नाहीये. आणि मग इकडचा 21n इथं ॲज इट इज, हा इकडचा 20n तिकडे गेला, तो बनला -20n. आणि मग फायनली काय राहील, 25 मधून 21 गेलं, इथं आलं फक्त आणि फक्त 4 इज इक्वल टू 21n मधून 20n गेलं, इथं n राहिलं. तर आपलं उत्तर काय असेल, n इक्वल्स टू 4. म्हणजे प्रश्न उलटा होता, ट्विस्टेड होता. यांची किंमत आली 4. म्हणजेच त्यांनी सरळ विचारलंय की नवीन विद्यार्थी येण्यापूर्वी वर्गात एकूण मुलं किती होती, तर ती मुलं होती 4, कारण आपण यांची किंमत काढली. ठीक आहे, आणि तो आल्यामुळे ती मुलं झाली 5. ठीक आहे, सो आता ह्याचं उत्तर काय टाकायचंय, तर 4. ती संख्या होती किती, 4. ही झाली आपली पारंपरिक पद्धत. ठीक आहे, आपण पारंपरिक पद्धतीने सगळं परफेक्ट केलेलं आहे. आता फक्त एकच गोष्ट आहे की समजा सर आम्ही शॉर्टकटने करायला गेलो तर शॉर्टकटने जमेल का, तर शॉर्टकटने आपण जमेल का ते आपण पाहू ना, की जमते का शॉर्टकटने, आपण ते बघूया आता. सो आता मी शॉर्टकट तुम्हाला वापरून दाखवते बघा, शॉर्टकटने करून दाखवतो. तर शॉर्टकटच्या पद्धतीने आपण हेच गणित करायला गेलो तर शॉर्टकट काय सांगितले तुम्हाला लोकांना, काय करायचं त्यामध्ये, एक्स म्हणजे जो व्यक्ती आलाय ना तो इक्वल्स टू जुना ॲव्हरेज, मी तुम्हाला शॉर्टकट सांगितली ती. ठीक आहे, जुना ॲव्हरेज प्लस कंसामध्ये एन, पण हा एन कोणता, हा अंतिमवाला एन पाहिजे. तो अंतिमवाला म्हणजे काय, वाढलेला एन पाहिजे तो. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे सांगितलं ना की एन मध्ये एक वाढवून तुम्ही घेतला तरी चालतो. मी तुम्हाला लोकांना फॉर्म्युला थोडासा मी वाटतं मॉडिफाय करून दाखवतो. तुम्ही लोकांनी फक्त इथं काय करायचंय, n+1 घ्यायचा आहे. हा 1 का घ्यायचा आहे, कारण तो व्यक्ती वाढलेला ना आतमध्ये, बरोबर की नाही, n+1, आणि त्याला गुणिले काय माहिती आहे का, ॲव्हरेज मध्ये वाढ. ॲव्हरेज मध्ये वाढ कितीची, अख्खा ॲव्हरेज नाही घ्यायचा, फक्त ॲव्हरेज मधली वाढ घ्यायची. आता आपण काय करूया, काय काय किमती आपल्याला माहिती आहेत त्या आपण याच्यामध्ये ठेवूया. एक्सची किंमत आपल्याला आता दिली त्याने, एक्स म्हणजे तो मुलगा आला ना तो, जर त्या वर्गामध्ये 25 किलोग्रामचं ते पोरगं एक नवीन आतमध्ये एंट्री मारलं तर एक्सची किंमत तुम्हाला माहिती आहे 25 आहे. ठीक आहे, जुना ॲव्हरेज बघायचा. वर्गातील विद्यार्थ्याचे सरासरी वजन हे 20 किलोग्राम आहे, तर जुना ॲव्हरेज काय आला, 20 आला. ठीक आहे, अधिक कंसामध्ये n+1
का? तर एनची किंमतच माहित नाही, तर एन प्लस वनच लिहावं लागेल तुम्हाला. जर एनची किंमत तुम्हाला माहिती असेल 5 आहे, तर 5 ने तुम्ही 6 लिहिला असता, कारण एक वाढला ना व्यक्ती, पण ते माहितीच नाही आपल्याला. मग आपण फक्त असंच करूया की सर एन प्लस वनच ठेवा, आम्हाला बाकीचं काय माहित नाही. गुणिले ॲव्हरेजमध्ये वाढ कितीची, ॲव्हरेजमध्ये वाढ बघू शकता की ॲव्हरेज त्यांनी म्हटलंय नवीन येणारी सरासरी केवळ 1 किलोग्रामने वाढते. मग इथं केवळ 1 किलोग्रामने वाढते असं ठेवायचं. ठीक आहे, इथं 25 आहे इज इक्वल टू इथं 20 आहे. प्लस मित्रांनो एन प्लस वनला 1 ने गुणल्याने काही फरक पडत नाही. एन प्लस वनला 1 ने गुणलं की परत एन प्लस वनच राहील, तर फक्त सिम्पली एन प्लस वन असं लिहून टाका. आता आपल्या समोर समीकरण आहे, याच्यात तुम्हाला उत्तर सहज मिळून जातं. बघू शकता बेरीज 25 आली पाहिजे, इथं 20 आणि इथे 1 आहे, 20 आणि 1 21, अजून किती ॲड करू, 4 ॲड करू. तसं किंवा आपण सिम्प्लिफाय करू. 25 इज इक्वल टू ह्या 20 आणि 1 ची बेरीज केली की त्याला ते 21 अधिक एन. आता इथून पुढे सांगायची काही गरज वाटत नाही. 21 इकडे दिसतो, त्याला इकडे घेऊन या. 25 मधून 21 गेलं, त्याला किती बाबांनो 4, तर ते लिहून टाका सगळ्यांनी. 25 वजा 21 बरोबर एन. तर तुम्हाला लोकांना पुढे एनची किंमत मिळून जाईल. एनची किंमत असेल 4. वर्गात 4 विद्यार्थी होते. दॅट्स इट, संपला विषय. सो मागच्या मेथडने करा किंवा ह्या मेथडने करा, त्याने काही फरक पडत नाही. गोष्ट बेसिकच राहते. ठीक आहे, क्लिअर असेल सगळ्या गोष्टी. चलो नेक्स्ट, थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आपण पाहिला. चला मग आता हा प्रश्न सगळ्यांनी समजून घ्या. काय दिले बघा, आता एका वर्गातील 15 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी ही 60 किलोग्रॅम आहे. ठीक आहे, जर त्यांच्यामध्ये मास्तरचे वजन आपण मिळवले बरं, ॲड केलं, मायनस नाही केलं, आपण मिळवलं, तर त्यांच्या वजनाची सरासरी जी आहे ती सरासरी 1.5 किलोग्रामने वाढते. ठीक आहे, सो ती तिसरी मेथड वापरू नका. 1 किलोग्रामने वाढत असते तर आपण ती तिसरी मेथड वापरू शकलो असतो, पण 1.5 kg म्हणजे 1.5 किलोने वाढते, ह्यात गडबड आहे. तर मास्तरचे वजन किती, आपल्याकडे आता मेथड किती आहेत, आपल्या 3 मेथड, त्यातले कुठले वापरू शकतो आपण, पहिली आणि दुसरी, तिसरी मेथड वापरायची नाही. मग पहिल्या मेथडने गेला तर कन्सेप्च्युअली तुम्हाला लोकांना ते करता येईल, त्याने काही विषय नाहीये. पण मी तुम्हाला आता एवढा साधा प्रश्न आहे तर आपण मेथड 2 ने करून टाकूया, कारण सेमच फॉर्मॅटचा प्रश्न आहे ना. मग आताच मेथड 2चा जो तुम्हाला फॉर्म्युला मी शिकवला, सांगितला, हाच फॉर्म्युला आपण इथे वापरूया परत. आता कसं ते बघा, आता काय करणार, एक्स म्हणजे जो आला तो मास्तर आपला, एक्स इक्वल्स टू काय करणार आपण, जुना ॲव्हरेज, इथं जुना ॲव्हरेज घेऊन टाकायचा, अधिक ब्रॅकेट टाकायचं. इथं लक्षात घ्यायचं कधी पण n+1, हे +1 मी का करतोय मुद्दा, मी इथे n नुसतं लिहू शकलो असतो, पण तो n तुम्ही लोक जुना घ्याल म्हणून +1 ठेवतोय. म्हणजे तो 15 मध्ये तुम्ही एक वाढवाल, म्हणजे जे काय असेल ती संख्या 1 ने वाढवायची, कारण तो व्यक्ती आला आतमध्ये. ठीक आहे, n+1 गुणिले ॲव्हरेज मध्ये वाढ, कारण त्याने वाढ दिली ना म्हणून आपण ती वाढ घेतोय. ठीक आहे, चला हे आपण सगळं मांडलं, व्यवस्थितपणे पाहिलं आपण याच्यामध्ये आता किमती भरूया. आता नवीन व्यक्ती किती किलो वजनाचा काय ते आपल्याला माहित नाही, ते आपल्याला काढायचे. ठीक आहे ना, कारण त्यांनी म्हटलं ना मास्तरचे वजन किती हेच माहित नाही आपल्याला. आपण काय करूया, जे दिले ती किमती टाकून देऊ. जुना ॲव्हरेज काय दिलं बघा, 15 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 60 किलोग्राम आहे, तर जुना ॲव्हरेज मास्तर याच्या आधीचा 60 किलोग्राम आहे कंसामध्ये. आता यांची किंमत तुम्ही डायरेक्ट बघायचं, मी काय लिहित बसत नाही 15 ने काय, ते काय गरज नाहीये. डायरेक्ट आता शॉर्टकटच वापरायची तर अजून शॉर्टकटनेच करायचं ना आपल्याला ते. सो यांची किंमत किती होती, आधी 15 होती, त्या 15 मध्ये एक वाढलं, किती बनलं बघा, आता हे 16 बनलं, हे 16 आलं. गुणिले ॲव्हरेज मध्ये वाढ झाली, काय झाली वाढ माहिती आहे का, त्यांनी दिले वजनाची सरासरी ही 1.5 किलोग्रामने वाढते का घटते ते दिलं असतं, काही विषय नाही, 1.5 किलोग्रामने वाढते. मग 1.5 किलोग्रामने सरासरी वाढते म्हणजे इथे 1.5 घ्यावा लागेल आपल्याला. आणि आपलं उत्तर आता बघूया आपण काय, ते हे 60चं 60 अधिक, सो आपण दोघांचा गुणाकार करू, 16 पंच 80 तर 0 हात चाल 8, 16 1 16, 16 आणि 8 किती आला बाबा 24. आणि इथं पॉईंटच्या पुढे एक घर आहे, तर एक घर इथे द्यावं लागतं, हे आपण अपूर्णांकात शिकलेलो बेसिकमध्ये. ठीक आहे, सो 60 अधिक 24.0 म्हणजे 24च आहे बरं. तो 60 आणि 24 का आला बाबा इथे 84, हे उत्तर येते 84 किलोग्राम. तो आपला आन्सर सगळ्यांनी व्हेरीफाय करून घ्या. 84 किलोग्राम, पर्याय नंबर किती, 3. हे अशा प्रकारे करायचं. आणि जर तुम्ही लोक ॲडिशन केली असते कसं की 15 अधिक 60, 60 आणि 15 मास्तर, इथं 75 आला, पुढचा 1.5 ॲड केला आम्ही, तर झालं 76.5. तोही ऑप्शन मी दिलाय, पण तो पर्याय चुकीचा आहे. हा पर्याय ॲब्सोल्युटली रॉंग आहे, कारण ते जे तुम्ही डायरेक्ट ॲडिशन करता थर्ड मेथडने, ते फक्त आणि फक्त 1 ने वाढ झाली तर ॲप्लिकेबल आहे, इथे ॲप्लिकेबल नाही आहे. त्यामुळे हे ह्या पद्धतीने कराल तर बेस्ट राहील, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि कन्सेप्टने करायचं कन्सेप्टने करा, पण कन्सेप्टपेक्षा निम्मा वेळ ह्या शॉर्टकटला लागेल, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. चलो नेक्स्ट, आता पुढचा प्रश्न बघा, त्याच पद्धतीचा आहे, सोपा आहे, PSI पूर्व 2012चा प्रश्न आहे की वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. ठीक आहे, जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर सरासरी काय येते, 11 येते. ठीक आहे, तर तुम्हाला विचारलं शिक्षकाचे वय किती. आता यामध्ये तुम्हाला हे तिसऱ्या मेथडने करता येतं. याचं कारण काय की सरासरी आधी 10 वर्ष होती, तुम्ही इथे फोकस करा फक्त. सरासरी 10 वर्ष होती, सरासरी झाली 11 वर्ष.
म्हणजे सरासरी 1ने वाढली, म्हणजे तिसरी मेथड अप्लाय होते ना. मग कसं ते आपण तिसऱ्या मेथड डायरेक्ट उत्तर पहिलं काढून घेऊ, मग आपण आपल्या दुसऱ्या मेथडने करू. कसं ते बघा आता, की 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती आहे, 10 वर्षे. मग त्याच्यामध्ये मास्तर आल्यामुळं त्यांची सरासरी 11 होते, म्हणजे 10ची 11 झाली म्हणजे 1ने वाढली. ठीक आहे, +1. मग आता ॲडिशन बघा, 40 आणि 10 50, 50 आणि 1 काय आला, 51. आपलं उत्तर 51 यायला पाहिजे. 51 एक ऑप्शनमध्ये तर आहे, ऑलरेडी टिक करून घेतो मी. आणि आपण आपल्या मेथड नंबर 2ने आपण याला करायला जाऊ. आता मेथड 2ने करायला गेलो तर काय येईल, एक्स इक्वल्स टू काय आपलं ते जुनं ॲव्हरेज. ठीक आहे, एकदम बेसिक लक्षात राहील एकदम, जुनं ॲव्हरेज प्लस कंसामध्ये इथे n+1 म्हणजे 1 वाढवून घ्यायचं का, तर तो व्यक्ती आला नाही याच्यामध्ये, मग n+1 आणि गुणिले ॲव्हरेजमध्ये वाढ. ॲव्हरेजमध्ये काय बाबांनो, ॲव्हरेजमध्ये वाढ. बस इतकंच करायचं, हा आपला शॉर्टकट फॉर्म्युला. मग आता आपण किमती टाकू याच्यामध्ये. जुनं ॲव्हरेज काय, 40 विद्यार्थी वयाची सरासरी 10 वर्षे, इथं आपण 10 घेऊन टाकलं. ठीक आहे, प्लस यांची किंमत किती विद्यार्थी, 40. मग आता आपण डायरेक्ट 40 + 1 करून टाकू ना, म्हणजे 40 अधिक 1 दाखवू नका. हे 40 आहे, 40 मध्ये 1 वाढवलं की त्याला ते 41, आणि त्याला गुणिले काय करायचं आपल्याला, ॲव्हरेजमध्ये वाढ कितीची आहे, तर सरळ सरळ दिसते आपल्याला. आधी सरासरी 10 वर्षे होती, आता सरासरी 11 झाली. 10ची सरासरी 11 झाली म्हणजे 1ने वाढली, तर तुम्हाला ती वाढ काढता आली पाहिजे. हे तोंडी करावं लागेल. इथे 1 आलं. ठीक आहे, मग आता उत्तर काय बघा, 10चं 10 अधिक 41 गुणिले 1, ते आपण 41च लिहितो परत. आणि मग 10 आणि 41ची बेरीज केली तर 51 येते, जे आपण तिसऱ्या मेथडने पण आणलं होतं, दुसऱ्या मेथडने पण आलं. पहिल्या मेथडने कराल तरी तेच येणार आहे, दुसरं काही येऊ शकत नाही. हे बेसिक आहे सगळं. ठीक आहे, चलो. सो आता म्हणजे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं की जेव्हा फरक 1चा असतो सरासरीमध्ये, तेव्हाच तुम्ही लोक ही मेथड डायरेक्ट शॉर्टकट वापरू शकता. नाही तर आपली मेथड 2 आणि त्यापेक्षा बेस्ट मेथड 1 कधीही बेस्ट, काय टेन्शन नाही आहे. चलो, आता पुढचा प्रश्न थोडासा किचकट करून दिलेला आहे, आणि ह्याला तुम्हाला मी 2 मेथडने सांगणार, मेथड 1ने आणि मेथड 2ने. ह्याला मेथड 3 तर स्वप्नातही अप्लाय होणार नाही. याचं कारण तुम्हाला प्रश्न वाचून कळेल. प्रश्न विचारलाय कधी बघा, एकदा ASO पूर्व 11ला, नंतर ASO पूर्व 2012ला, दोनदा प्रश्न विचारलाय. चांगला प्रश्न आहे. एका वर्गातील 60 मुलांच्या वयाची सरासरी ही 11 वर्ष 5 महिने आहे. म्हणजे यातच तुम्हाला कळलं पाहिजे की 11 वर्ष 5 महिने दिले म्हणजे तुम्हाला अपूर्णांक जाणार गणित. पहिली गोष्ट लक्षात घ्यायचं, 11 वर्ष हे समजून घ्या पहिल्यांदा. 11 वर्ष 6 महिने, 11 वर्ष 6 महिने म्हणजे आपण काय म्हणतो तोंडी सगळेजण की सर 11.5 वर्षे, बरोबर ना. तुमचं वय समजा 11 वर्ष 6 महिने, तुम्ही म्हणा की 11.5 वर्षाचं आहे. मग ह्याच ठिकाणीची मांडणी कशी करतात, 11 वर्ष 6 महिने म्हणजे 11.6/10 नाही तर 12, कारण 12 महिन्यांचं 1 वर्ष असतं आपल्याकडं. मग आपण याची मांडणी कशी करणार बघा आता. 11.6/12 म्हणजेच हा 6 1 6, 6 2 12, ते बनलं 11.1/2. यालाच म्हणतात 11.5. आलं ध्यानात सगळ्यांच्या. मग हे तुम्हाला कळलं असेलच, 100% कळलं असेल. मग असंच तुम्हा लोकांना जर इथं म्हटलंय 11 वर्ष 5 महिने, तर समजा इथे 5 आलं तर इथे 5/12 येईल, पण त्याला काय भाग जात नाही, हे पण लक्षात ठेवायचं. आणि मग आता आपण आपल्या गणिताला जाऊया. मग आपण आपलं काय करू, आपलं बेसिकने पहिल्यांदा करूया. बेसिकमध्ये काय, मेथड नंबर 1ने तुम्हाला मी सांगणार पहिल्यांदा. कुठल्या मेथडने, मेथड नंबर 1, जे आपण मागापासून जी मेथड पहिल्यांदा शिकलो ती मेथडने करू. मग मेथड 2ने करू आपण. मग कसं करणार बघा आता. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कंडिशन नंबर 1, केस नंबर 1 काय बाबांनो, केस नंबर 1 की सर हा टीनाचा फॉर्म्युला लिहायचा, मग त्यामध्ये किमती टाकायच्या. वाचा ते. एका वर्गातील 60 मुलांच्या वयाची सरासरी, मग 60 मुलांच्या वयाची सरासरी त्याने म्हटले 11 वर्ष 5 महिने. मग लिहायचं कसं, असं लिहायचं का 11 वर्ष 5 महिने, 11.5 तर लिहूच नका, ते चुकीचं, ॲब्सोल्युटली रॉंग आहे. 11.5 नाहीच. मग लिहायचं कसं की सर ते 11 वर्ष 5 महिने म्हणजे 11.5/12. हे तुम्हाला मी आत्ताच शिकवलं. ही मांडणी अशा प्रकारेच करायची वर्ष आणि महिन्यांची. 11.5/12. आता मी पहिल्यांदा याला सॉल्व्ह करून घेतो. 60चं 60 फिक्स आहे, गुणिले ह्याला सिम्प्लिफाय केल्याशिवाय 12ने भाग देऊ नका 60ला. बरं, पहिलं सिम्प्लिफाय करा काय ते. तर मग ते आपण सिम्प्लिफाय केलं काय, 12 1 12 बघा साईडला, 12 1 12 हातचाला 1, 12 1 12 1 13, 132, आणि प्लस तो 5 आपण जर ॲड केला, मी ते ॲड करतो ना, 12ने 11ला गुणायचं, जे येईल त्यामध्ये 5 ॲड करायचा. मग ते 5 ॲड केले, इथं काय बनला 137, आणि छेदामध्ये की त्याला 12 आला. बस हे तुम्हाला कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. एवढं कळलं बस झालं. चला पुढे. हे केल्यानंतर आता 12ने याला भाग देऊ आपण. 12 1 12, सर इथं 12 5 60 आला. टोटल किती रे ती बघू आपण. 5ने 137ला गुणायचं आता आपण. तर कसं येईल बघा, 5 7 35चा 5, हातचा आला किती 3, 5 3 15, 15 आणि 3 आला तो 18चा 8, हातचाला 1, 5 1 5 आणि 1 6, 685. बस इथपर्यंत आलात. 50% गणित आपलं संपलं, आणि 50% राहिली फक्त आता केस नंबर 2, जे आता आपण एकदम फटाफट सोडून टाकूया. सो पहिल्यांदा ही सगळी मांडणी सगळ्यांनी करून घ्या. चलो, क्या हो गया इसको, चलो
होता यायचं कभी कभी. ठीक आहे, आता बघू आपण आता नेमकं आता याच्यामध्ये पुढची कंडिशन नंबर 2 काय, केस नंबर 2 बघा सगळ्यांना. आता मग आता केस नंबर 2 अप्लाय करताना पहिली गोष्ट फॉर्म्युला आपण तोच घेऊ आणि त्यात काय काय बदल झाले ते आपण चेक करू एकदा. ठीक आहे, चला मी टीना असं लिहून घेतो, परंतु ह्या टीनामध्ये ह्या टी मध्ये बदल होईल, ह्या एन मध्ये बदल होईल आणि ए मध्ये बदल होईल. तिघात बदल होतोय लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. मग आता तो बदल कसा कसा घडलाय बघा. टीची किंमत आपल्याला मिळाली 685. टीची किंमत होती 685. एक व्यक्ती आतमध्ये एंट्री मारलाय त्यामुळे त्याला प्लस एक्स दाखवायचा. तो व्यक्ती आला ना, एक्स म्हणजे तो व्यक्ती आला, एक्स वजनाचा व्यक्ती, एक्स वयाचा व्यक्ती आतमध्ये आलेला आहे. ठीक आहे, एन म्हणजे नंबर ऑफ व्यक्ती किती आहेत. आधी व्यक्ती मुलं होते आतमध्ये 60, त्यामध्ये एक जण वाढला, यात बदल होणार. 60 मध्ये एक जण वाढला, तो काय बनला आता 61. हे तुम्हाला ध्यानात आलं पाहिजे. गुणिले ॲव्हरेज त्याने डायरेक्ट देऊन टाकलाय. आधी ॲव्हरेज होता 11 वर्ष 5 महिने, आता झाला 12 वर्ष. आता इथं तुम्ही डायरेक्ट फक्त 12 वर्ष लिहून टाकायचे, कारण इथं तुम्ही डायरेक्ट ॲव्हरेज लिहिता, हे लक्षात घ्या. 12 वर्षांचा ॲव्हरेज आपण लिहून टाकला इथं आणि याला आपण सॉल्व्ह करणार. इथं आला 685 प्लस इथं एक्स इज इक्वल टू, आता 12 गुणूया, 12 1 12चा 2 हातचा आला 1. ठीक आहे, 12 72, 72 आणि तिकडचं एक तो 73 बनतो, इथं 732 असं बनतंय. ठीक आहे, सो एकदम परफेक्ट बघून घ्या सगळ्यांनी, काही टेन्शन नाही याच्यामध्ये. आणि मग आता हा 685 तिकडे घेऊन जा, तुमचं उत्तर तुमच्या समोर असेल. 732 मधून तो 685 आपण जर का मायनस केला तर आपलं उत्तर काय ते माहिती आहे का, चेक करून घ्या सगळ्यांनी. 15 32 47 47 वर्ष येते, 47 वर्ष. सो आपलं आन्सर असेल 47 इयर्स. तो असेल पर्याय नंबर 1 आपला. शिक्षकाचं वय किती 47. हे कन्सेप्ट पहिले लिहून घ्या सगळ्यांनी. कन्सेप्टने मेथड 1 ने सांगितलंय, हेच गणित तुम्हाला मी आता मेथड 2 ने सांगणार आहे. हे पहिलं नोट करून घ्या सगळ्यांनी. चलो डन. हा हे नोट झालं असेल तर आता आपण मेथड नंबर 2 ला जाऊया आता. सो मेथड नंबर 2 सेम गणित, सेम गणित आता आपण मेथड नंबर 2 ने, मॅथ्स 2 ने आपण करणार. चला बघू आपण कसं ते आता. मग ती पद्धत काय आपली मगाची, ती पद्धत बघा मगाची शॉर्टकट पद्धत काय होती की एक्स इज इक्वल टू जुना ॲव्हरेज हे असं आपण लिहायचो. ठीक आहे, प्लस ब्रॅकेट टाकायचो, इथे लिहायचो n+1 म्हणजे एक जण वाढवून लिहायचो आपण, गुणिले ॲव्हरेजमध्ये वाढ असं आपण लिहायचो मगापासून. ठीक आहे ना, ॲव्हरेजमध्ये काय बाबांनो इथे वाढ लिहायचो आपण, जे असेल ते वाढच असेल त्यामध्ये काही विषयच नाही आहे. ठीक आहे, आता बघा पुढे काय होते त्यामध्ये. आपण किमती टाकताना जुना ॲव्हरेज चुकीचा लिहू नका, फक्त कसं लिहितो फक्त मांडणी बघा. जुना ॲव्हरेज काय तर सरासरी 11 वर्ष 5 महिने. मांडणी काय शिकवली तुम्हाला मी, ती लिहून टाकायची की सर 11 वर्ष 5 महिने म्हणजे 11.5/12 हा झाला तुमचा जुना ॲव्हरेज. नंतर त्याला सिम्प्लिफाय करा परत मगासारखं. n+1 आधी 60 लोक होती, आता 60 मध्ये एक वाढलं तर किती झालं ते 61, गुणिले ॲव्हरेजमध्ये वाढ. खूप अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, विचार करा 10 वेळा, कारण कसं आहे इथं 11 वर्ष 5 महिने ही जुनी सरासरी आहे. सरासरी झाली 12 वर्ष. 11 वर्ष 5 महिन्याचे तुम्ही आहात, 12 वर्ष होण्यासाठी अजून 7 महिने वाढावे लागतील आतमध्ये. बघा ना, ते 5 महिने त्यामध्ये अजून 5 महिने वाढले की 10 महिने होतील, अजून 2 वाढले की 12 महिने कंप्लीट. मग 11 वर्ष 12 महिने कंप्लीट झाले म्हणजे 12 वर्ष झाले, बरोबर. मग 11 वर्ष 5 महिन्यापासून 12 वर्ष होण्यापर्यंत मधला कालावधी हा 7 महिन्यांचा असणार आहे. मग ते झाले फक्त 7 महिने, पण लिहिताना ॲव्हरेज मधली वाढ 7 महिने लिहिता येत नाही, तुम्हाला 7/12 लिहावं लागेल. हे महत्वाचं आहे. म्हणजे शॉर्टकट वापरताय, पण शॉर्टकट वापरता तर आली पाहिजे कमीत कमी. बघू आपण आता उत्तर येते की नाही आपलं. ठीक आहे, सो आता याला सॉल्व्ह केलं. 12 ने 11 गुणलं 132, 132 आणि 5 137. हे तुम्ही साईडला करायचं, भागिले 12 प्लस प्लस ह्या 12 ने याला भाग बी काय जात नाही आणि लावू पण नका. मग आपल्याला गुणाकार करून घ्या. 7 1 7 आला. ठीक आहे, आणि इथे 7 चौकोन इथे 42 427 आणि भागिले किती 12. अपूर्णांकात मी सगळ्यात पहिला प्रकार तुम्हाला शिकवला होता पाया समान असताना. ठीक आहे, हे दोन्हीकडे पाया समान, एक चांगला योगायोग दिसतो इथं. लवकर सुटेल असं गणित आहे आपलं. बघा पाया समान आहे, कॉमन 12 लिहून टाकला आपण, कॉमन 12 फिक्स. डायरेक्ट दोघांची बेरीज करून टाका, ते लिहित बसू नका. 137 + 427 काय गरज नाहीये. किती ते बघा, ते 7 आणि 7 किती आला तो 14, हात चाल 1 2 आणि 1 3 3 आणि 3 6, त्यानंतर इकडचं 4 ने किती आला 5, 564/12. मग 564/12 त्याला 12 ने भाग द्यायचा आहे, तर देऊन टाका बिंदास. 12चा पाडा बोलायचा, पाडा पाठ पाहिजेच असेल तर लवकर गणित सुटेल, नाही तर मग ते 2 2 ने 3 3 ने भाग देत बसू नका. ठीक आहे, सो 12चा पाडा आपण बोलला. चला याच्यामध्ये 12च्या पाड्यामध्ये 12 पंचे 60 चालत नाही. 12 चोक 48 आपण घेतलं इथं. 12 चोक 48 आला, 56 मधून 48 गेला, 8 राहिला म्हणजे 84 बनला. आणि मग 12 7 84 47, जे तुमचं उत्तर मॅच झालं मागाशी, 47 इयर्स. ठीक आहे, हां एवढं आहे की त्या कन्सेप्टपेक्षा निम्मा वेळेला लागतो, परंतु ॲप्लाय करता आलं पाहिजे, कारण थोडंसं अवघड गणित हे लक्षात घ्या. यामध्ये खूप चांगलं आहे आणि खूप जबरदस्त गणित होतं. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला लोकांना गणित करायची ती.